देवाचं आणि अर्जुनाचं सख्य सांगतात की देवानं आणि अर्जुनाने आखाडात कुस्ती खेळावी. देवानं महाराज जिंकलं तरी यानं म्हणायचं मीच जिंकलो, असा एकमेकाविषयी आदरभाव, आणि कुरघोडी केली तरी हा हत्तीचा मुलगा आहे, अशाच भावनेनं देवाविषयी अर्जुन वावरत होते. वास्तविक हा पाहुण्यापयाचा संबंध होता का विश्वाचा मालक आहे हे कळायला वेळ लागला. आहा थोर वावर झाले, वाईट झालं. काय म्हणतात? अमृते संमार्जन म्या केले, आंघोळ केली अमृतानं, कल्पतरू तोडून कूप लावला शेताला, चिंतामणीची खाणी लागली नाही, त्यानं जनावरं मारण्याकरता त्याचा वापर केला, दगड आणि परिसाचा खडावा जोडला, परिसाचा महाराज खणच लागावी, आणि ती दगड फोडून आम्ही गराडा घातला, असं अर्जुनाचं निमित्त करून माऊली सांगतात. आणि कशामुळे झालं तर आम्हाला पाहिजे त्या वस्तूची विशेष किंमत कळाली नाही. देव आहे असं ज्यावेळी कळालं आणि व्यापक देव माझ्या समोर बसवून तो करून घेता येईल, हे सगळ्या जगाचं जीवनसूत्र परमात्मा आहे असं कळाल्यानंतर मग तो म्हणतो तू योगियांचे समाधी सुख, तू योग्यांचं समाधी सुख आहेस. योग्यानी महाराज हाडं वाळवून, शरीर वाळवून, अगदी शिरा देखील अंगातलं रक्त सगळं आटवून त्यांनी उपासना करावी, ध्यानधारणा करावी, समाधी लावून बसावं. कोट्यावधी वर्ष जरी महाराज तो सेवेत बसले योगी तरी देखील तो उणेपुरे जरा देखील त्यांच्यातलं उणपणा तो काय करत नाही, सहन करत नाही, त्यांना तो गावत नाही, शब्दाला तो आतोडत नाही. पण तरी देखील असाही महान परमात्मा माझ्या समोर आहे आणि मी मूर्ख त्याच्याबरोबर उपरोधानं वागलो, कसा तरी वागलो, काहीतरी बोललो, आणि मग हे कृष्णा म्हणून या हकारीचे मी तुला कृष्णा म्हणून बोलवायचं, तुझी योग्यता केवढी. म्हणजे योग्यता कळाल्यानंतर महाराज मग जे प्रेम उत्पन्न होतं त्याला एक आदर असतो, त्याला एक सौजन्य असतं, त्याला एक विशेष उंची असते. म्हणून आपल्याजवळ परमार्थी माणसं असतात महाराज, पण त्यांचं अंतरंग कळत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात परमार्थी तो न म्हणावा आपुला सलगी धाकुला हेळू नये. लहान मुलं जरी असले परमार्थात तर त्यांचा अधिकार केवढा असेल हे आपल्याला कळत नाही. म्हणून परमार्थात येणाऱ्या व्यक्तीविषयी सौजन्यानं प्रत्येकानं वागावं. विशेष रूपानं कोण असेल काय कळतंय त्यातलं. म्हणून देवाचं विशेष रूप कळण्याकरता अर्जुनाची ही अडचण झाली. म्हणजे सामान्य जीवाला आम्हाला देखील अशी अडचण होण्याचा संभव आहे. म्हणून शास्त्रानं त्याच्यासाठी लक्षणं सांगितली. उपासक हा उपास्याप्रती किती एकनिष्ठ पाहिजे, त्यानं कशा पद्धतीची सेवा केली पाहिजे, आणि मग देवाच्या सगुण स्वरूपाचा विचार केवढा, निर्गुण स्वरूपाचा विचार केवढा. कारण आमच्या शास्त्रानं नुसता निर्गुण देव मांडला नाही, वारकरी संप्रदायानं सगुण देव नुसता मांडला नाही, सगुण आणि निर्गुण असं दोन्ही मिळून उभयता देव मांडलेला आहे. नुसता सगुण देव मानणारे महाराज रामानुजाचार्य आहेत, वल्लभाचार्य आहेत, मध्वाचार्य आहेत. शंकराचार्य मात्र निर्गुण आणि सगुण दोन्हीही मानणारे आहेत. शंकराचार्य भगवान हे आद्य भगवान शंकराचाच अवतार.